IT कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा पोलिसांनी कसा भांडाफोड केलाय त्याची इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। नाशिकमधील कंपनीत हा प्रकार घडत असल्याचं समोर येताच पोलिसांनी अंडर कव्हर ऑपरेशन राबवलं होतं। महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी IT प्रोफेशनलचा वेश धारण करून कंपनीत घुसल्या, तर मीटिंग सुरू असतानाच आरोपींचं अश्लील वर्तन महिला पोलिसांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि रंगेहात पकडून या आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। 7 महिला पोलिसांच्या या स्पेशल टीमनं IT हब मधील वासनेचा बाजार उजेडात आणलाय। तर आता नाशिकच्या या IT हब मधील लैंगिक शोषण प्रकरणाने आता अधिकच भयान वळण घेतलंय। SIT तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर आरोपींनी चक्क इंटरव्ह्यू फॉर्मचा शस्त्र म्हणून वापर केल्याचं उघड झालंय। नोकरीसाठी आलेल्या महिलांची वैयक्तिक माहिती गोळा करून त्यांना जाळ्यात ओढलं जात होतं। पगारवाढ, पदोन्नतीचं आमिष आणि कधी ब्लॅकमेलिंग करून महिलांचं शोषण केलं जात होतं। वीकेंड ट्रिप आणि कॅफेच्या नावाखाली हा वासनेचा सापळा रचला जात होता। तर आज या नराधमांची पोलीस कोठडी संपतीये। पोलीस त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत। नाशिकमधला धक्कादायक प्रकार कॉर्पोरेट जिहाद आता समोर आलेला आहे। IT कंपनीचा भांडाफोड झालेला आहे। अभिजित, काय अपडेट्स आहेत त्या प्रकरणातले? अतिशय गोपनीयरित्या नाशिक पोलिसांनी हे सगळं ऑपरेशन राबवलेलं होतं। महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह महिला पोलीस कर्मचाऱ्यांची एक टीम बनवण्यात आलेली होती आणि या टीमने मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने या कंपनीमध्ये त्यांचा वावर होता। त्यांनी बारकाईने या सगळ्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवलेलं होतं। कशा पद्धतीने आरोपी महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करतायत, मानसिक छळ करतायत आणि धर्मांतराचा कशा पद्धतीने प्रयत्न होतोय याचे सगळे पुरावे या सगळ्या स्पेशल टीमने गोळा केले आणि त्यानंतर मग या आरोपींना अटक करून जवळपास 9 गुन्हे या सगळ्या संदर्भामध्ये दाखल केलेले होते आणि आज आता या सगळ्या जे आरोपी आहेत त्यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्यामुळे आज त्यांना कोर्टामध्ये धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।